असणाऱ्या सुपर 3 मध्ये जाणारा संघ त्यासाठी मात्र हा युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर जाऊया मॅच कडे। मॅच आहे जय हनुमान बोरगाव वर्सेस सोमेश्वरवाडी। टॉस इथे मात्र जिंकला होता सोमेश्वरवाडीने आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय। गेम ऑन डिस्प्ले। आणखी एक मोठा युद्ध आपल्याला लढताना पाहायला मिळणार आहे। पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती मात्र मोठा विकेट येईल का? आला आहे विकेट, बिग विकेट। मैदानाच्या बाहेर मात्र जावं लागेल। जगन्नाथ या फलंदाजांना जगन्नाथ यांच्या गोलंदाजीवरती मात्र चांगला विकेट इथे मात्र प्राप्त करून झालाय। फलंदाज बाद झालेत। वैभव या मात्र फलंदाजांना जावं लागेल माघारी। मोठे मॅचच्या नंतर त्याच्याबरोबर पाहायला गेलं तर चला लवकर बॅटर तयार ठेवायचा आहे प्लीज। नेक्स्ट बॅटर तयार ठेवायचा आहे। गोलंदाजी आपला नेक्स्ट तयार ठेवायचा आहे कारण आपल्याला फायनल 3 षटकांची खेळवायची आहे। कृपया ओमकार स्वरूपा हा चिखलगाव मध्ये ओमकार गाव नावाचा मात्र जप केला जाईल परंतु सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते जगन्नाथ गोलंदाजी मार्कवरती काय कट झाला बॉल पहा। अप्रतिमरित्या मात्र बॉल हाताला गेलाय। इथे चांगली गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळत आहेत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन मात्र इन होताना पाहायला मिळतात। इथे आता सचिन जे मात्र जे आतापर्यंत झालेली ताराम बॉल मात्र थांबवतील का? धावसंख्येला आकार देतील का? थोडेसे शफल झाले परंतु बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाही। लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव मात्र येताना पाहायला मिळणार आहे आणि या एका धावेनं धावफलक मात्र सुरू होतोय। धावफलकावरती एक धाव येताना मात्र पाहायला मिळतोय। परिपूर्ण पाहायला गेला तर मागील मॅच काय मॅच झाली तिथे आणि कामथडी टीम थोडंसं मात्र टेन्शन मध्ये असेल। सचिनजी मोरे आणि ओमकार आंबवले महाराष्ट्र पोलीस यांच्या ठिकाणी सन्मान होतोय। सचिन दादा विनंती SRPF मध्ये आहेत। ऑन ड्युटी ते खेळण्यासाठी नेहमी इच्छुक असतात परंतु कर्तव्यामुळे खेळण्यासाठी संधी भेटत नाही। आता सुट्टी झाल्यानंतर लगेच ते आले परंतु त्यांची मॅच अगोदर झालेली आहे। सचिन दादा मोरे यांच्या ठिकाणी सन्मान होतोय आणि ओमकार दादा आंबवले यांच्या ठिकाणी सन्मान होतोय। खरं तर जे ओमकार आंबवले आहेत ना रिक्षा चालवली, रिक्षा चालवून कष्ट केलं आणि नंतर पोलीस दलामध्ये ते भरती झालेले आहेत। खूप छान असे सगळे व्यक्तिमत्व संकेतस्थळ पाहिलं गेलं तर आपले आदर्श असतात आणि या आदर्श व्यक्तिमत्वांना आम्ही सेलेक्ट करतो। आपला हे सलाम। बॅक टू क्रिकेट। हो 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 जगन्नाथ आपला हा जगन्नाथ दाखवताना पाहायला मिळतात। दांडी केली गुल 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 गुल। फलंदाज बाद। आणखी एक महत्वपूर्ण विकेट। दशरथ बॅक टू डेगाउट। सलामीची जोडी नाचबुस्त करताना पाहायला मिळत आहेत। गोलंदाज सलामीचेच जगन्नाथ। त्याचबरोबर जनसेवक आदरणीय अक्षय भैया कांबळे 22 पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातोय आणि पुणे पंचायत समिती म्हटल्यानंतर श्रीमंत पंचायत समिती आणि त्याचे वाई माफी असावी आणि वाईचे 22 पंचायत समिती सदस्यांचं इथे आगमन त्यांचे मनापासून आभार। षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय। पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 1 आणि दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल। संतोष मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात आपल्याला। फिरकीचा जादूगार गोलंदाज संतोष आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या षटकासाठी आले जरूर तिथे। पहिल्या बॉलवरती मात्र आपल्या नावाचा बोलबाला दाखवताना पाहायला मिळतात। काय गोलंदाजी झाली आहे। पहिल्या षटकामध्ये एक धाव। दुसऱ्या षटकातील पहिला बॉल डॉट आलाय। समोर आहेत सचिन आपल्याला पाहायला मिळतात। तिथे ही संधी आहे परंतु थोडासा उलट्या दिशेने दुर्वर बॉल मात्र पाहायला मिळाला। बॉल फेकला गेला नाही। रनआउटची संधी जरूर होते तिथे। लेझी क्रिकेट पाहायला मिळालं की सावधगिरीचा क्रिकेट या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि ते जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं।
अनिल गेले होते तिथे, तोपर्यंत पाहायला गेलं तर खूप छान त्यांच्याकडे वारंवार चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातोय. चांगला बॉल, कटर बॉल त्यासाठी ओळखले जातात, परंतु थोडासा बाहेर जाणारा बॉल, वाईटचा निर्णय इथे मात्र पाहायला मिळतोय. दोन्ही पंच अनेक स्पर्धा त्यांनी मात्र कव्हर केलेल्या आहेत. आमचे तिन्ही पंच असतील, आम्ही त्यांचं वारंवार नेहमीच कौतुक करत असतो. आमचे रोशन कोळी सर या नवीमधील सर्वोत्कृष्ट पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कार्तिक सर असतील, रोहन सर असतील, हे तिन्ही पंच अनेक स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात. MCAचे ऑफिशियल पंच आहेत, MCAच्या क्वालिफाईड पंच त्यांनी त्या MCAची एक्झाम सुद्धा दिली आहे, पासआउट पंच आहेत. आणि त्याचमुळे की काय आज दिवसभरामध्ये खूप छान निर्णय त्यांच्याकडनं मात्र पाहायला मिळालं. जो वाईड बॉलचा डिसिजन होता तो मात्र आपण तुम्ही जर का लाईव्हमध्ये पाहिला तर कदाचित वाईड असावा तो, परंतु पंचांचा निर्णय समालोचक त्याच्यावरती काही डिसिजन घेणार नाहीत. हो, संधी होती तिथेही मात्र संधी गमावलेली आहे. तुम्ही पहा अशा चुका करू शकत नाही आहेत. तुम्ही चांगले क्षेत्ररक्षक आहात, त्याचं उत्तम उदाहरण आणि त्याचं सादरीकरण तुम्हाला इथे करावं लागेल. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संतोष गोलंदाजी मार्कवरती स्विंग द मिस करण्यामध्ये यशस्वी सातत्याने राहिले गेलेत. फिरकीचे जादूगार म्हणून ओळखले जात आहेत. सोमेश्वरवाडीसाठी टॅकीचे आवाज आलाय. लांब अंतर मिळालंय का? होय, अंतर मिळालंय. अंतर कापलंही. बॉल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून वाईड लॉंग ऑन पार करत ऑन ड्राईव्ह सीमा पार आलाय षटकार. आता षटकारांना मात्र धावसंख्येवरती थोडासा आकार येताना मात्र पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती या षटकातील अजूनपर्यंत बॉल शिल्लक असणार आहे ते 1 बॉल. 5 बॉलचा खेळ झाला म्हणजे अजूनपर्यंत 7 बॉलचा खेळ इथे मात्र बाकी असणार आहे. आणि या 7 बॉलमध्ये तुम्ही आता मात्र किती धावा खर्च करताय, टार्गेट कितीचा सेट केला जातोय तेही पाहणे करताय. जय हनुमान बोरगाव या टीमकडनं. हो हो हो, हा एक आणखी एक आलाय. खन 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 खणखणीत आवाज करणारा. नाईस साऊंड, नो चान्स, आउट ऑफ द पार, सीमा रेषा पार आला हा षटकार. विजय 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 होणार होता ना. हा ठीक आहे, उडू आता लिहिलं षटकाराने मात्र 17 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. चला बॉलवरती लक्ष ठेवा कारण आपल्याकडे वेळ नाहीये. बॉल दिलाय तिकडे. निलेश दादा सनस आम्ही ओळखतो त्यांना. भोर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार, कुबेर आणि या क्रिकेट बरोबर जगणारं व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटला वाढवणारं व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं मनापासून आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत. आणि मी विकासदादा धोंडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन सनस साहेबांना की या आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. त्याचबरोबर अक्षय भैया यांचंही इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाणार आहे. मी त्यांनाही विनंती करेन की आपण यायचं आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येणार आहे. निलेशजी सनस साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. थँक्यू सर, आपण आलात त्याबद्दल मनापासून आपले आभार. त्यानंतर भावी पंचायत वाईचे सदस्य मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय कांबळे साहेबांचं इथे शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येतो आहे. त्यांचंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करत आहोत. रविदादा आपण यायचं आहे. कामतडीचे बेधडक खेळाडू रविदादा यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येणार आहे. मी विनंती करेन रविदादांना या प्लीज. आणि इथे बघता बघता सचिनने मात्र बाद होताना पाहायला मिळतात इथे. आणि धावफलकावरती धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 वरती मात्र इथून विकेट क्रमांक 3 मात्र माघारी जाताना पाहायला मिळतोय. चला इथून तिन्ही टीमचे इथे मात्र कॅप्टन उपस्थित आहेत, प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यांच्या समोर इथे मात्र
चिठ्ठी उडवली जातोय. 2 मिनिटं मॅच थांबवायचे सर. तुमचे इथे खेळाडू उपस्थित आहेत, मान्य आहे ना तुम्हाला? चिठ्ठी उडवली जातोय. टॉप 3 मधून वरती कोणता संघ जाईल त्यासाठी. ओके डन. चला चालू. गेम ऑन. तिन्ही संघाचे प्रतिनिधी आहेत. नंतर कोणताही आक्षेप घेतला तर इथे मान्य केला जाणार नाही. लोअर फुल टॉस फॉल होता, थोडासा बाहेर गेलाय आणि बघता बघता आपण पाहायला गेलं तर वाईटचा निर्णयही मात्र आलाय. अतिरिक्त धाव मात्र इथे मिळणार आहे. 20 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. शेवटचा षटक, अंतिम षटक इथे मात्र मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये विकेटही आली. वाईट बॉल आपल्याला 2 मात्र इथं पाहायला मिळाले. असं संमिश्र हा मात्र इथून आपल्याला पाहायला मिळतोय. जो जिंकणार आहे तो डायरेक्ट फायनल मध्ये जाणार आहे. चिठ्ठी आलेली आहे. आता पाहूया कसा खेळ रंगणार आहे. या 2 संघांपैकी जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये खेळणार आहे. म्हणजे आता इथून पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 32 वर्सेस चिखलगाव या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला 32 आपण कर्णधार आमच्या टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. 32 कर्णधाराने लगेच संपर्क करा. संकेतला पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज. चला चांगला बॉल मिनी हेलिकॉप्टर मात्र पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीने कव्हरी केलं. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. 2 धावा या बॉलवरती मात्र येताना पाहायला मिळाल्या. 2 बॉलनं मात्र या 2 धावेने मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 25-25. आणि स्कोरबोर्ड या षटकामधील आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेत 4. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलमध्ये मात्र टार्गेट कितीचा सेट केला जाईल. हा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेचून काढलाय. बॅकवर्ड रिजनमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. तिथे बॉलला उचलतात. तोपर्यंत पाहायला गेलं तर आणखी इथे 2 धावा पूर्ण होताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता या 2 धावेनं 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनपर्यंत या इनिंगमधील एक बॉल शिल्लक असणार आहे. चला 32 टीम चला डीडी टॉस साठी आपल्या कॅप्टनला बोलवा. चला 32 प्रतिनिधी उपस्थित आहेत इथे. हा फटका फसला आपण पाहायला गेला तर आणि तिथे झेल घेण्याचा प्रयत्न डेफिनेटली यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. एंड इज वेल. शेवट गोड केलाय आणि शेवटच्या बॉलवरती कोणतीही धावा आली नाही. आणि अंतिम ओव्हर नंतर पहिल्या इनिंग नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावफलकावरती लागल्या. 27 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. याची कृपया नोंद घ्या. चला आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. सेकंड इनिंग मध्ये आवाज ऐकूया आपण संकेत सरांचा. थँक्यू. चला या ठिकाणी आपण टॉस उडवणार आहोत. टॉससाठी आमंत्रित करूयात 32 टीम आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना होम टीम अर्थात चिखलगाव संघ. 26 धावा 27 झालेत. 28 करायचीत सर. 27 रन्स 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 28 धावा आता सोमेश्वरवाडी टीमला विजयासाठी बनवायचे आहेत. बोरगाव टीम आणि सोमेश्वरवाडी टीम लक्ष द्या. जो जिंकेल तो डायरेक्ट फायनलमध्ये खेळणार आहे. चिठ्ठीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे विजेता म्हणून. चला या ठिकाणी विनंती, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला अजून सेमीफायनल आणि फायनल खेळवायचे. 4:45 वाजलेले आहेत.
चला, जे स्कोरर कालच्या दिवसापासून होते ना, ते आकाश दोंडे यांना विनंती आहे, तुमची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. मॅच खूप चांगली आहे. बोरगाव संघाचा जर विचार केला ना, जिद्दी, महत्त्वाकांक्षी आणि नेहमी शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा संघ आहे. परंतु त्यांच्या विरुद्ध खेळणारा वाई तालुक्यामधला पठार परिसरामधला संघ अर्थात सोमेश्वरवाडी विरोळी हा संघ आहे. सोमेश्वरवाडी या टीमच्या बद्दल तुम्ही जर ऐकलं किंवा माहिती काढली ना, तर जगन्नाथ आणि प्रथमेश हे जे दोन खेळाडू आहेत, हे खेळाडू असे आहेत की जे शेवटच्या क्षणापर्यंत नेहमी आपल्या टीमसाठी चांगला परफॉर्मन्स करत असतात आणि तेच मैदानामध्ये चालू आहे. अगदी षटक क्रमांक पहिलं होण्यासाठी गोलंदाजी इनवरती गोलंदाज कोण येतील, बॅट्समन नक्की कोण असतील, असे बरेचसे प्रश्न आहेत. चला, पंचांना बॉल द्या. चेंडू मैदानामध्ये पुरवा. आयोजन कमिटी 18 बॉलमध्ये 27 अर्थात 18 चेंडूमध्ये 27 धावेंची गरज विजयासाठी पाहिजे आणि त्या 27 धावेंचा पाठलाग 28 धावेंचा पाठलाग करत असताना सर 18 बॉलमध्ये 28 पाहिजेत, 27 झाल्या आहेत आणि 28 पाहिजेत. आमचे साथी स्कोरर आकाश दोंडे यांचं शुभ आगमन. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं 1 बॉल 5 धाव्यांची गरज षटकार मारला ओमकार मोहिते यांनी. फलंदाज जोडी मैदानामध्ये येते सोमेश्वरवाडी टीमकडून. स्ट्राईकवरती आपण पाहतोय प्रथमेश अंबवले आहेत. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत जगन्नाथ मांढरे. मी प्रथमेश अंबवले या खेळाडूला खेळताना पाहिलं होतं पठार चषकामध्ये. कोचेवाडी विरुद्ध सोमेश्वरवाडीची लढत होती आणि त्या लढतीमध्ये खूप क्लासिक नेत्रदीपक फटके ह्या प्रथमेश अंबवले या खेळाडूने खेळले आहेत. म्हणजे वाई प्रीमियर लीग जे द्रविड हायस्कूलवरती झालं महागणपती चषक, त्या चषकामध्ये देखील प्रथमेश अंबवले यांनी खूप चांगला खेळ केलेला आहे. आणि टीमचे दोन्ही खेळाडू आहेत ना, एक दिल आहे तर दुसरं बॅकबोन आहे. हृदयाशिवाय माणसाचं शरीर चालू शकत नाही, पाठीच्या कण्याशिवाय देखील माणसाचं शरीर चालू शकत नाही. त्यामुळे हे दोन अवयव महत्त्वाचे असतात आणि ते दोन महत्त्वाचे अवयव हे दोघंही आपण पाहतोय अगदी सोमेश्वरवाडी टीमचे आहेत. चला, जवळच मैदानामध्ये बोरगाव टीमच्या इथे जे प्रेक्षकांनी ती लाईन पकडलेली आहे सीमारेषा ती सोडायची. सीमारेषा बोरगाव टीमच्या इथे जी प्रेक्षकांनी पकडली ती सोडायची. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आपण पाहत आहोत. या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या दफलकावरती अगदी 2 या आकड्यावरती आलेला आहे. कुणाल मात्रे खरं तर आपण पाहतोय ओमसाई MTC इव्हेंट आणि क्वालिटी अँड क्वांटिटी खूप महत्त्वाची असते. एकच धाव या ठिकाणी घेतलेली आपण पाहतोय आणि त्यांच्या क्वालिटीमुळे आपण पाहतोय अगदी या अगोदर पाहिलं आपण नो बॉलसाठी रिव्ह्यू घेतला, तर अगदी धावचीसाठी रिव्ह्यू घेतला आणि सर्वांवरती क्लिअरिटी अँड क्वांटिटी त्यांनी दिली आणि त्यामुळे खूप चांगले निर्णय आपल्याला योग्य घेता आले. पण कुठल्याही खेळाडूवरती अन्याय नाही ना झाला की मग समाधान वाटतं आणि ते समाधान नेहमी ओमसाई MTC देत असते. थँक्यू व्हेरी मच. तुमचं मनापासून हार्दिक आभार. या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा तुमच्यामुळे वाढलेल्या आहे. 2 धावा दाफलकावरती आलेला आपण पाहतोय. 28चा पाठलाग करत असताना आता 26 धाव्यांची गरज मैदानामध्ये आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय 30, तृतीय 20. ह्यामध्ये जो जिंकेल ना त्याचं प्रथम किंवा द्वितीय फिक्स झालेला आहे. म्हणजे 50 किंवा 30 हे ते घरी घेऊन जाणार आहेत. षटकामधला दरम्यानचा चेंडू क्रमांक 3. अकोटबाचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न होता. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फळणीचा डिस्ट्रॉय झालाय. इथे एक चांगला फलंदाज प्रथमेश अंबवले बॅक टू द पवेलियन. एक चांगला बॅट्समन इथे बाद झालेला आपण पाहतोय. खरं तर हा विकेट खूप महत्त्वाचा होता आणि आऊट झाल्यानंतर आपण पाहतोय जो जल्लोष केलाय ना, कारण का हा खेळाडू असा होता की या खेळाडूने दिवसात चंद्र दाखवले असते आणि तो खेळाडू मात्र इथे बाद झालेला आपण पाहतोय. पहिला धक्का लागलाय. चेंडू झालेत मैदानामध्ये 3, धावसंख्या 2 वरती. चला, 32 टीम टॉससाठी या. 32 विरुद्ध चिखलगाव अशी मॅच आपण यानंतर पाहणार आहोत. कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश प्राप्त होतं. या जगात लोक कधीच बदलत नाहीत, फक्त परिस्थितीनुसार त्यांचा आपल्या विषयीचा दृष्टिकोन बदलत असतो. मैदानामध्ये आपण पाहतो अगदी खूप अपेक्षा होत्या प्रथमेश यांच्याकडून, ते बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय अनिल आलेला आहेत आणि अनिल आपल्या टीमसाठी काय करतील हे पाहणं खूप गरजेचं आहे. पण यानंतर आपण पाहतोय खूप चांगली मॅच होईल. 32 तालुका हाफमधून वर गेलेला संघ आहे, त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय निश्चितच बोर तालुक्यातला चिखलगाव संघ. ही लढत अगोदरही झाले, तेव्हा मात्र तालुक्याला चिखलगावने हरवले रब्बल बॉल क्रिकेटला 2 वेळा. परंतु आता वातावरण वेगळं आहे. टेन्शन घ्यायचं नाही, आयुष्य बिंदास जगायचं. कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आपला खेळ करायचा, तो इथे चालू आहे दोन्ही टीमचा. इथे पुन्हा एकदा एक सिंगल, एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती. विजयासाठी आता 25 धावांची गरज आपण मैदानामध्ये पाहतोय. जिंदगी में सारे खेल खेलो पर कभी किसी के भरोसे के साथ खेल मत खेलो. आणि त्यामुळे कधी खेळत असताना पंचांचा एखादा निर्णय जरी चुकला ना तरी तुम्ही एक्सेप्ट करा, तुमचं मन मोठं दाखवा. इथे आपण पाहतोय 3 धावींवरती दाफलक. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. चेंडू झाले 4.
महत्त्व माणसाला नसतं तर त्याच्या स्वभावाला असतं. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतं तर कोणी आयुष्यभर सोबत राहून परकच राहतं. म्हणून माणसाचा कपडे किंवा ट्रॅक पॅन्ट टी शर्ट स्वच्छ आहे का ते पाहू नका. माणसाचा खेळ कसा आहे, चांगला फटका खेळला, मिस फिल्डिंग होते परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खूप चांगलं होईल. लंग द कार्पेट चेंडू उचललाय, फेकला, तोपर्यंत 2 धावा इथे घेतलेल्या आहेत. या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या आपण पाहिलेली आहे अगदी धावफलकावरती 5 आकड्यावरती आल्या. 23 धावा आता विजयासाठी बनवायच्या आहेत. जेव्हा तुम्ही 0 असता तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणारी माणसं लाख मोलाची असतात. ओमकार मोहिते यांच्यावरती विश्वास ठेवला मंगेश कदम यांनी व मंकाळेश्वर चिखलगाव टीमने आणि त्यानंतर ते विश्वासाला सारता आलेत. हे असं क्रिकेट. विकेट करण्याचा प्रयत्न, जगन्नाथ यांचा प्रयत्न फसलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलेला आहे आणि फक्त एक धाव येते. एका धावेनंतर षटकाची समाप्ती. षटक क्रमांक संपले पहिलं. धावसंख्या 6 वरती. विजयासाठी आता 12 बॉल 22 धावांची गरज. पाण्यासारखे बना जे आपले मार्ग स्वतः बनवतं, दगडासारखं नाही जे दुसऱ्यांचे मार्ग अडवतं. पण खरं तर या बोर तालुक्याचा मला नेहमी अभिमान वाटतो, कारण निष्ठेचे प्रतीक शिलेदार वीर कान्होजीराजे जेदे, मातीशी इमान राखणारी अशी मस्तकं आणि मनगट पुन्हा होणार नाहीत सर. आणि असे सगळे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड चित्रपट पाहताना अगदी आपले डोळे पाणावतात. बाजी जेदे आहेत त्यामध्ये आपण पाहतो प्रत्येक बांधल सैन्य अगदी मन पणाला लावून शरीर पणाला लावून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकनिष्ठ होते आणि ते शूरवीर मावळे ह्या बोर तालुक्याचे आहेत. आणि त्याच बोर तालुक्यातलं चिखलगाव यांचं भव्य दिवस आयोजन आपण पाहतोय. आभाळ गाठायचं असेल तर वादळ उसळली पाहिजेत आणि इथं आपण पाहतोय अगदी अजून एकही मैदानामध्ये वादळ खेळत आहे परंतु वादळ अजून ते भिंगवलं नाहीये. ताकदीचे दर्शन रोज करायचे नसते, गरज पडल्यावरच विजा कडकडल्या पाहिजेत. ढग साठू देत आधी आणि नंतर मात्र तुम्ही त्या ढगांचं वर्षाव करा. पुढचा बॉल बेगीट करण्याचा प्रयत्न. इष्टांच्या पाठीमागे गोशी क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. तिथे एक धाव भेटते. 7 आकड्यावरती धाव फलक. 21 धावांची गरज. येणारे बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय 11. संघर्ष मौल्यवान नसेल तर जिंकण्याला फारशी किंमत नाही आणि त्यामुळे संघर्ष महत्वाचा असतो. इथे आपण जाऊयात मैदानाकडे. 32 टीम शेवटचा पुकार. आपला कॅप्टन जर आला नाही तर 5 धाब्याची पेनल्टी तुम्हाला लागेल. इथे चांगला फटका खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक ऑफसाईडला आपण पाहतोय. चेंडू खाली येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत एक सिंगल येत आहे. नो मॅटर व्हॉट यू ॲबिलिटी इज, इफोर्ट इज द ऑड इजिडियन्स, दॅट ॲबिलिटी इज अ टर्न इन टू अकम्प्लिश. खरं तर आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक खेळामध्ये नेहमी विजय हा खेळाचा होत असतो, नेहमी संघर्षाचा विजय होत असतो. 8 या आकड्यावरती दाफलक. चांगला फटका खेळलाय. सोमेश्वर वाडीचा हा वादळ मैदानामध्ये भिंताय. निलेश बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे या टीम मध्ये व्यावसायिक क्रिकेट जे खेळतात. नाव आहे जगन्नाथ मांढरे, गाव आहे सोमेश्वरवाडी आणि वाई तालुक्याचा वाघ सांगतोय ए तो बच्चा के पिक्चर अभी बाकी है. षटकार 6 रन. तुमची क्षमता काही असो, प्रयत्न त्या क्षमतेला प्रज्वलित करतात आणि तिला सिद्धीमध्ये रूपांतरित करतात. कॅरोल एस इवेक याचं हे वाक्य. चांगला फटका खेळला परंतु गोशी क्षेत्रामध्ये गेला. फक्त एक सिंगल येते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता आपण पाहतोय अगदी 15-15 या आकड्यावरती धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. चला जाऊयात मैदानामध्ये. 15 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 4थ्या बॉलवरती आलेली एक सिंगल नंतर टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती आले. चांगला फटका खेळलाय. सुपर से भी ऊपर. हे लगा सिक्सर. आज इथे सेट ऑन फायर आहेत. आयुष्याच्या सागरात भरती ओटी येतच राहतील. स्वतःवरती विश्वास ठेवून तटस्थ उभं राहावं. प्रत्येक संकट पार होतील आणि तेच इथे केलेलं आहे. चला 32 11 टीमचे कॅप्टन आलेत का. चला या टॉससाठी खरं तर खूप चांगला संघ आहे आणि इतिहासाचा वारसा जर पाहिला ना 32 32 गावांचा एक तालुका आणि पाणी मात्रांवरती दया करा. हे आपण पाहतो. नागोबाचे पूजन करतात आणि त्या देवताला पुन्हा जंगलामध्ये सोडून देतात. संस्कृतीचा जोपासना हे 32 तालुका करत असते. इथं आपण पाहतोय आलेल्या ह्या षटकानंतर टीमची धावसंख्या आता 21 वरती. 7 धाव्यांची गरज आहे. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. तिथे एक धाव येते. एका धावानंतर 22 या आकड्यावरती धावफलक. आता विजयासाठी आपण पाहतोय 6 धाव्यांची गरज आहे. स्वप्न कितीही मोठं असलं तरी ती पूर्ण करण्यासाठी धैर्य, निष्ठा आणि समर्पण आवश्यक असतं. आपले उद्दिष्ट जर ठाम असेल तर अशक्य असं काहीच नाही आहे आणि अशक्यही शक्य होतं. फक्त उद्दिष्ट ठाम पाहिजेत.
इथे आपण पाहतोय मैदानामध्ये विजयासाठी आता अगदी 6 बॉलमध्ये 6 धाब्यांची गरज आहे. 2 षटकांचा केस संपला. पहिले षटक दशरथ यांनी टाकलं. दशरथ वाडकर खूप चांगले बॉलर आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी वाई तालुक्यासाठी खेळलेलं आहे. आता इंटरव्ह्यू नाही, फक्त टॉस घ्या. मॅच चालू द्या. मॅच खूप महत्त्वाचे आहे सर, त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे, फक्त काय करू आपण तिथे टॉस करूयात. मॅच चांगलेच होऊ द्या, मॅच पारदर्शी होऊ द्या. काल आपण मुलाखती घेतल्या 1-1 ओव्हरची मॅच. 1-1 ओव्हरमध्ये काही होतं, कोणाचंही आंधी कोशिंबीर असतो सर. चला 12 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 22 या आकड्यावरती. चला टॉस उडवा तिथे, टॉस का बॉलच्या मंचावरती. 6 बॉलमध्ये 6 धाब्यांची गरज. चांगला फटका केलेला आहे. पहा एक रिक्वेस्ट आहे कृष्णा सर, मॅच खूप महत्वाची आहे. मॅच खूप अगदी जोमामध्ये चालली आहे, त्यामुळे तिथे टॉस होऊ द्या. अंधार पडेल पुन्हा. काल 1-1 ओव्हरची मॅच खेळावी लागली इंटरव्ह्यूमुळे, त्यामुळे चांगला वेळ त्यांना भेटू द्या खेळायला. एक सिंगल डबल आले. 5 बॉलमध्ये आता 4 धाब्यांची गरज आपण पाहतोय. 32 रहा नादनिर्वा हा संघ या ठिकाणी खेळतोय आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना आपण पाहतोय चिखलगाव संघ 2 आयकॉन घेऊन खेळायचं इथून पुढे. आता जिंकलात ना की 2 आयकॉन चिखलगाव टीम आणि इथे मात्र विजयी संघ त्याने 2 आयकॉन घ्यायचं आहे. चांगला फटका खेळला आहे. चेंडू वनबाउंड सीमारेषा पार. मॅच फिनिश झाल्या. जिंकलेला संघ इथे आपण पाहतोय सोमेश्वर वाडी टीम आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जगन्नाथ. पहिलं षटक टाकलं जगन्नाथने. 2 विकेट घेत फक्त 1 धावेचं आणि बॅटिंग करत असताना आपली बॉलिंग बारी, आपली बॅटिंग बारी, तिच्या मायला आपलं सर्वच लय भारी. सोमेश्वरवाडी टीम जगन्नाथ इकडे लक्ष द्या. असोसिएशनच्या टीमच्या विरुद्ध खेळताना फक्त 2 आयकॉन आहेत. जर इकडे आता चिखलगाव जिंकली तर तुम्हाला आयकॉन घेऊन खेळायचं नाही, पण जर